नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक मास्टर स्ट्रोक, सैनिकांना घरफाळा माफी आणि जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्रांती. खासदार धैर्यशील माने यांच्याकडून सरपंच संतोष भोरे यांचे आदर्श सरपंच म्हणून कौतुक. कोरोची मॉडेल आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक. ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीने केवळ रस्ते आणि पाण्याचे राजकारण न करता सामाजिक उत्तरदायित्व आणि आधुनिक शिक्षणाचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी एका विशेष सोहळ्यात आजी सैनिकांना 100% घरफाळा माफी, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना 50% सवलत आणि अत्याधुनिक डिजिटल शिक्षणाचे IFP लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी सरपंच संतोष भोरे यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, मी खासदार म्हणून काम करतो, पण कोरोचीचे सरपंच माझ्यापेक्षाही भारी काम करत आहेत. शासनालाही डोळ्यात अंजन घालतील अशा अभिनव योजना त्यांनी राबवल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी घरफाळा माफीचा जो प्रयोग कोरोचीने केला आहे तो दुहेरी हेतू साध्य करणार आहे. आता संतोष भोरे यांनी महाराष्ट्रभर मास्टर ट्रेनर म्हणून जाऊन सरपंच कसा असावा याचे धडे द्यावेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी खासगी शाळांच्या स्पर्धेत मागे पडू नयेत यासाठी जिल्हा परिषद शाळेत इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल IFP या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आता येथील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळणार असून शाळेचा कायापालट झाला आहे. ग्रामपंचायतीने या सोहळ्यात अनेक क्रांतिकारी घोषणा केल्या. सैनिक सन्मान, देशाचे रक्षण करणाऱ्या आजी सैनिकांना त्यांच्या एका मिळकतीचा 100% घरफाळा माफ करण्यात आला आहे. शिक्षण प्रोत्साहन, जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश देणाऱ्या पालकांना 50% घरफाळा सवलत देऊन ग्रामीण शिक्षणाला बळ दिले आहे. आरोग्य सुरक्षा, कॅन्सर आणि किडनीसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी 50% घरफाळा माफी जाहीर केली आहे. कर्मचारी आणि खेळाडूंचे कल्याण, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्याची काळजी घेत त्यांच्यासाठी EPF आणि ESIC विमा व भविष्य निर्वाह निधी योजनांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच गावातील कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत शूज वाटप करण्यात आले. एखाद्या ग्रामस्थाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आधार देण्यासाठी जनरल मयत अनुदान योजनाही कार्यान्वित करण्यात आली आहे. या दिमाखदार सोहळ्याला खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे, पंचायत समिती सदस्य सुमेध ओळूकर, प्रकाश पाटील, लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे, उपसरपंच आनंदी आमते, ग्रामविकास अधिकारी RC पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कोरोची ग्रामस्थांनी या सर्व लोककल्याणकारी निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले असून संपूर्ण तालुक्यात या उपक्रमांची चर्चा रंगली आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.